झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। भावना, तू आता तिथे जातेस तर इथला अजिबात विचार करायचा नाही, काहीही चिंता करायची नाही। तिकडे जा, नव्या वातावरणात फ्रेश हो आणि परत ये। आणि आनंदी, तिकडे गेल्यावर आईकडे कुठलाही हट्ट नाही करायचा। आईला अजिबात त्रास द्यायचा नाही। गुडगल आहेसच, तसंच वागायचं। हो आजोबा, पण मला पण तुमची खूप आठवण येईल। तुम्ही पण चला ना। अगं, आलोच तुम्ही, पण इकडे मग आपल्या आजीची काळजी कोण घेणार? कोणीतरी पाहिजे ना, म्हणून मी इथे राहतो। बाबा, तुम्ही आईशी नक्की बोलाल ना? जानू, तू काळजी नको करूस, मी सांगेन तिला। बर, तुम्ही निघा आता आणि सावकाश जा। हा, सुखीला। जयंत, जानू, तुम्ही 2 दिवसाकरता इकडे आलात, आम्हाला खूप बरं वाटलं। असेच येत जा, म्हणजे तुम्हालाही जरा बदल आणि आम्हालाही तुमचा पाहुणचार करायची संधी मिळेल। येस बाबा, अधूनमधून येत जाऊ आम्ही। चल जानू, आपण निघूया। वेंकी दादा, काळजी घे हा। बरं वाटतंय ना तुला नक्की? वेंकी दादा, अरे असं काय करतोस? मी येईन ना पुन्हा परत इथे। तोपर्यंत नीट राहा, स्वतःची काळजी घे। येणार आहे मी, येते। जानू, पोचल्यावर कळव। हं? वेलकम। भावना, माझ्या बाबांचं घर पण असंच आहे। आनंदी, तुला इथे पण खूप आवडेल। आणि भावना ताई, तुम्ही प्लीज ऑकवर्ड फील करून घेऊ नका। अगदी आपलं घर असल्यासारखं राहा। जस्ट फील कम्फर्टेबल, ओके? अच्छा, आता तुम्ही तिघी मस्त फ्रेश व्हा। मी तुम्हा तिघींसाठी गरमागरम कॉफी आणतो। आनंदी, ये, मी तुला किचन दाखवतो का? हा बघा, हा डायनिंग एरिया अँड दॅट्स किचन। मी आलो। जानू, तुला तुझ्यावर प्रेम करणारा, छान बोलणारा, सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहणारा नवरा हवा होता ना? जयंत अगदी तसा आहे, तुझ्या स्वप्नातला राजकुमार। ताई, हे स्थळ गेलं म्हणून तू सॅड होऊ नकोस। हे बघ, मला खात्री आहे तुझ्या आयुष्यात सुद्धा असाच एक राजकुमार आता एंट्री करणार आहे। आणि मग तू सुद्धा तुझ्या नवऱ्याबरोबर सुखी होशील आणि तुझ्या सासरी सुखाने नांदशील। भावना, तुझा नवरा म्हणजे माझा बाबा ना? मला पण पाहिजे बाबा, पण मस्त पाहिजे, माझ्याशी मस्ती करणारे, जसं फ्रेंड करतो ना तशी। आनंदी, बाळा, देवबाप्पा तुझी ही इच्छा लवकरच पूर्ण करेल। हा, बरं, चला मी तुम्हाला तुमची खोली दाखवते। ये, चल। आई, हाँ दामाद, बरं झाले। आपण आपल्या घरी आल्यावर किती छान वाटतं ना? नाही म्हणजे
तुझ्या आईबाबांनी पण खूप मस्त खूप छान ट्रीट केलं आपल्याला. पण शेवटी आपलं घर ते आपलं घर नाही का? हो ना, अगदीच. जयंत, ऐक ना, ऐकतोच आहे जानू. मला ना तुला एक विचारायचं होतं. तू फक्त बोल जानू. मी तुला कधीच कशाला नाही म्हणू शकत नाही. बघ हा, हे काय बघतोच आहे ना. जयंत, ते भावनाताई पहिल्यांदाच आपल्या घरी आली आहे ना, आणि आपलं घर पण एवढं मोठं आहे. त्यात ताईला एवढ्या मोठ्या घराची सवय नाही आहे. रूममध्ये एकटीच आहे ती, त्यामुळे ती बोर होईल. आणि मग तर ताई एकटी कुठे आहे? आनंदी आहे ना तिच्यासोबत. हो, अरे आनंदी आहे तिच्यासोबत, पण मनातल्या गोष्टी ती आनंदीसोबत नाही ना शेअर करू शकत. म्हणजे कसं आहे, मी जर तिच्यासोबत तिथे खोलीत असेल तर तिला कंपनीही मिळेल आणि आम्हाला थोड्या गप्पा पण मारता येतील. म्हणून इट्स ओके जयंत, तुला जर नसेल चालणार तर मी नाही जात ताईच्या खोलीत. कमाल जानू, तुला वाटतंय ना ताईसोबत झोपावं? देन गो अहेड. खरंच? सिरियसली? म्हणजे नक्की जाऊ? खरं बोलतोयस ना तू? खरंच सिरियसली जानू. आता हे बघ, परत विचारू नकोस नाही तर माझा विचार बदलेल. थँक्यू जयंत, थँक्यू सो मच. जानू, गुड नाईट. गुड नाईट. जानूने आज परत माझ्या पुढे तिच्या ताईला चूज केलं. जानू माझी आहे, फक्त माझी. तिच्यासाठी कायम मीच महत्वाचा असायला हवा, फक्त मीच. हरीश, काय झालं? जाताना सिंचना असं का म्हणाली की तुमच्या मुलाला विचारा? काय केलंयस तू? काय विचारते मी? काय केलंयस तू? अरे बोल ना, काय इतका मोठा निर्णय घेतला तुझ्या बायकोने? नक्की काहीतरी त्या सोन्याच्या दागिन्यांवरून काही झालं का? तिला ते खरे दागिने पुन्हा तसेच बनवून हवेत आणि तुला जमणार नाहीये म्हणून वाद झाला का? नाही, असं काहीच झालेलं नाही. अरे असं नाही तर मग झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज